संध्याकाळी बंद होते ना 5-5:30 वाजता. चला मग आता बरोबर 11ला 11:45 झालेले आहेत. तर बरोबर 11:45 झालेले आहेत. आम्ही निघालेलो आहोत गावी. तर गावी आहे कुलदेवीची पूजा. आता शिवरात्री येत आहे ना, 26 तारखेला शिवरात्री आहे. तर शिवरात्रीच्या निमित्ताने आमच्याकडे कुलदेवीची पूजा होत असते. तर त्याच पूजेसाठी आम्ही निघत आहोत. हा ना, लाईट वगैरे बंद करून द्या. देवाचं लाईट कोण बंद केला? देवाचं चालू ठेवा ना, मी तिकडून बंद करते ना एक लाईट. असे दोन लाईट आहेत. तर दिवा काही नाही होत. आत्ताच दिवा लावला मी. हो, सिलेंडरचं बंद केलं. 90 नाही येत आहे. 90 माझी घरीच राहणार आहे. ती स्कूलमध्ये गेली आहे ना म्हणून. नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. चला मग, मी जिथे राहते ना तिथून माझं सासर काही जास्त किलोमीटर अंतरावर नाही आहे. फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही एका दिवसात जाऊन वापस येऊ शकतो एवढ्याच अंतरावर आहे. आणि मी जेव्हा केव्हा मोखेडला जाते ना, तर जाता जाता हे हनुमानजी पडतात. तर ते या हनुमानजीचं दर्शन मी तुम्हाला करावायला कधीच विसरत नाही. मी तुम्हालाही करवते आणि मी स्वतःही दर्शन घेते. आता उतरायला तर तेवढा वेळ राहत नाही म्हणा, पण भरपूरदा मी इथे गेलेली आहे. आणि 110 फुटाचे हे हनुमानजी आहेत. आणि खूप छान, तिचा परिसरसुद्धा खूप छान आहे. आजूबाजूचा पूर्ण गार्डन प्लेस तिथे बनलेला आहे. आणि भरपूर अंदर मंदिरसुद्धा आहे. चला मग, आता आपण घरी आलेलो आहोत. गावी आल्यानंतर ना, तर माझं सासरचं घर ना एकदम वाड्यासारखं, म्हणजे वाडाच होता पहिलेचा, तर वाडाच आहे. ते इथे ना 2-3 परिवार एकत्र असतो. तर ह्या काकूकडेच पूजा आहे. पूजा काकूकडे असली तरी पूजा ही सगळे मिळूनच आम्ही करत असतो. तर आजची पूजा ही शिवरात्री निमित्त आहे. मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे. आमच्याकडे जी पूजा असते ना ती ज्योती निमित्त असते. आता शिवरात्रीची पूजा आहे ना, तर शिवरात्रीच्याच पद्धतीने ही पूजा होईल. आणि ज्योतीची पूजा राहिली की ज्योती वगैरे ठेवून आम्ही पूजा करत असतो. परत एक पूजा असते ती म्हणजे की दिवाळीची. अशी आमच्याकडे 3 पूजा असतात. आणि तिन्ही पूजा आम्ही 3 घरी असे करत असतो. तर यावेळेसची पूजा काकूकडे होती, तर त्यामुळे त्यांची आता पूजेची मांडणी वगैरे सुरू आहे. तर तेवढ्या वेळात इकडे आम्ही स्वयंपाक वगैरे करत असतो. तर यावेळेस तर मी थोडीशी लेट आलेली आहे. नाहीतर मी ना 10-10:30च्या आतच येऊन जाते, पण यावेळेस थोडंसं लेट झालेलं होतं. तर काही हरकत नाही, सगळं मिळून करतात तर होऊन जाते लवकरच. आणि सगळ्यांच्या घरी लेडीज जेवढे लोक आहेत ना, सगळ्यांचा हात मदतीला लागतो. तर त्यामुळे मग अजूनच लवकरच आमचा जेवढा काही स्वयंपाक आहे तो होत असतो. तर आमच्याकडे साधा स्वयंपाक असतो. साधा स्वयंपाक तर असतो, पण नॉनव्हेजसुद्धा असते. तर साधा स्वयंपाकामध्ये खीर, वडे, पुऱ्या, आलूची भाजी, कढी, वरण भात वगैरे हे सगळं असतं. त्याच्यानंतर मग ते पण असतं. तर असे आमचे कुळाचे देव आहेत. तर इथे आम्ही टाकसुद्धा ठेवलेले आहेत पूजेमध्ये. तर जो कोणी मोठा मुलगा असतो ते पूजा करतात, किंवा ज्याच्या घरी पूजा असते ते लोक करतात पूजा आंघोळ वगैरे करून. तर त्याच्याशी पूजेची मांडणी करावी लागते प्रत्येक वेळेस. पूजेची मांडणी कसं ना एकदम आठवणीत ठेवून करावी लागते. यावेळेस आई आमच्या नाही आहेत, तर त्या त्यांच्या बहिणीसोबत बँगलोरला वगैरे गेलेल्या आहेत. तर माझ्या सासूबाई त्या नाही आहेत, तर गेल्या आहेत. तर मग मोठी जाऊ माझी आहे ना, त्यांनी आणि काकूनी मिळून, दोघींनी मिळून पूजा कशी मांडायची हे सगळं सांगितलेलं होतं. कारण की पूजेमध्ये ना काही विसरता येत नाही. प्रत्येक गोष्ट आठवणींनी ठेवावी लागते. तर ही पूजा शिवरात्री निमित्त होती, त्यामुळे बेलपाती ते तर आलेच म्हणा. सोबत ना आमच्याकडे शेतामध्ये यावेळेस गहू लागलेला असतो. तर ते गव्हाच्या ज्या उंबया असतात ना, ते आम्हाला देवाला वाहाव्या लागतात. घरचे जे शेतामधले असतात त्या. असं प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते म्हणा. आमच्याकडे अशी पद्धत आहे, घरात एक वेळा पूजा होईल, नंतर बाहेर 5 पावलीची पूजा होईल. तर भरपूर जणांकडे 5 पावलीची पूजा नाही का शिवरात्री झाल्यानंतर करतात, पण आमच्याकडे पहिलेच आम्ही करत असतो. कुलदेवीच्या जेव्हा पूजा करतो ना, तेव्हाच आम्ही 5 पावलीची पूजा करून घेत असतो बाहेर वगैरे ठेवून ना. आम्ही आता इथे सगळ्या जावा जेव्हा एकत्र येतो ना, बोलण्यामध्ये की गोष्टीमध्ये आम्ही फार रमून जातो. आणि सगळं मग आपापल्या तिकडच्या भरपूर असे टॉपिक निघतात ना, त्या टॉपिकवर आम्ही बोलत राहतो. तर चला मग, सगळे मिळून जेव्हा आम्ही असं काही स्वयंपाक वगैरे केला ना, तर काही वाटत नाही. असं वाटतच नाही की आपला स्वयंपाक झाला आहे की अजून वेळ आहे बा. आणि सगळा स्वयंपाक करायचा म्हटलं तरी कंटाळाही येत नाही. तर चला, मी ते पुऱ्या वड्या वगैरे काढायला मदत केली. त्याच्यानंतर मग पोळ्या वगैरे करून घेऊ. आणि इथे आपली पूजा झालेली आहे. पूजा केल्यानंतर आरती केली. तर आरतीच्या वेळेला ना थोड्या वेळासाठी लाईट गेलेली होती. आणि लाईट गेल्यानंतर इतकं छान वाटत होतं ना, एकदम असं दिव्यांचा लकलकीत प्रकाश होता. आणि बिलकुल 2 मिनिटातच मग आरती आलेली आहे ना. आमच्याकडे ना जेवढं का आम्ही पदार्थ बनवतो ना, साधे जे पदार्थ असतात त्या पदार्थाचं आम्ही बोणं तयार करतो. कालवण ज्याला आपण म्हणतो ते
त्याचा प्रसादनं प्रत्येकजण देवी आईला ठेवतात आणि मग पाणी फिरवतात. आता ती झाली अंदरची पूजा. आता त्याच्यानंतर आहे शिवरात्रीची बाहेरची पूजा. तर दिवाळीच्या वेळेसही अंदरच करतो, ज्योतीच्या वेळेसही अंदरच करतो, पण आता ही शिवरात्रीची आहे त्यामुळे 5 पाऊली ॲड आहे, तर याची पूजा आम्ही बाहेर करत असतो. तर इथे ना सगळे खीर वडे पुऱ्या अजून 5 दिवे वगैरे ठेवून इथेही पूजा मांडू. त्याच्यानंतर इथे आम्ही पूजा करू, इथेही आरती करू. आणि अंदर बाहेरची पूजा असल्यामुळे ना थोडासा या पूजेला वेळ लागत असतो. आणि जेव्हा जेव्हा मी माझ्या सासरी येते ना तेव्हा तेव्हा माझ्या सगळ्या जुन्या आठवणी उठून जाग्या होतात. तर इकडे मागेसुद्धा एवढा मी इथे नेहमी येऊन बसायची. मी जेव्हा नव्या वगैरे लहान होती तेव्हा इथे मी भरपूर 5-6 वर्ष राहिली ना. तर इथे आता नव्या स्कूलमध्ये जाते, तर मग छिनवाड्याला गेली आहे म्हणा. ते पण घर आमचं स्वतःचंच आहे. पहिले ना मी प्रत्येक शनिवार रविवारला इथे येत होती, पण आता मुलं मोठे झाले, स्कूलमध्ये जातात, त्यांचे ट्युशन्स असतात, अभ्यास असते, त्यामुळे थोडं कमी येणं झालेलं आहे. नाहीतर मग प्रत्येक सणावाराला पण यायची, पण आता काही काही सण आहे की मी माझ्या तिथेच करून घेते. तर बरेचदा इथे येते म्हणा, जसं की पोळा वगैरे. पोळा असं कसं आमच्याकडे शेती असल्यामुळे मग मी इथे पण येते पोळ्याला, कधी कधी येत पण नाही. पण आता भरपूर कमी झालेलं आहे येणं, पण घर आहे आपलं तर आपण येतोच म्हणा. आता 5 पाऊलीची पूजाची मांडणी झाली आहे. इथे आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि असं आम्ही फिरत आहोत. जसं आपण महादेवाला गड चढतो ना तसंच आम्ही बाहेर मग फिरतो. फिरताना मग महादेवाचे गाणे म्हणतो. आता म्हणजे अक्षिता घेतल्या आहेत, त्या अक्षिता टाकताच मग आम्ही महादेवाचे गाणे वगैरे म्हणत असे 5 प्रदक्षिणा घालत असतो. आणि सगळे मिळूनच घालतात. आता जेंट्स थोडे इकडे तिकडे गेलेले आहेत, त्यांच्या ह्याच्यात लागलेले आहेत, तर ते पण नंतर फिरणार आहे म्हणा. पहिले आम्ही सगळे लेडीज फिरून घेऊ. तरी आमच्या परिवारातले भरपूर कॅन्डिडेट कमी आहेत, इकडे तिकडे गेलेले आहेत. आता एक भाऊजी महादेवाला गेलेले आहेत, ते तिकडे गेले आहेत, आई पूर्ण तिकडे गेलेले आहेत. असे आमच्याकडे भरपूर लोक आहेत. आमच्या घरचे परिवारच आमचा खूप मोठा आहे. आम्हाला दुसऱ्या कोणाचीही गरज भाजत नाही बाहेरच्या लोकांची. एवढा मोठा माझा परिवार आहे. सासूरवाडीतला आहेच, पण माहेरचा सुद्धा माझा भरपूर मोठा परिवार आहे. पूर्ण भरल्या परिवारातली मी अशी आहे. तर इथे मग आम्ही फिरल्यानंतर मग आरती वगैरे केली आणि आता हे लोक फिरतील. आणि तुम्हाला सांगते की माझी नव्या नक्ष जेव्हा केव्हा इथे येतात ना त्यांचं मनच होत नाही जायचं. आणि सगळे भाऊ एकत्र येतात, लहान मोठे छोटे सगळे जेवढे काही भाऊ आहेत ते सगळे एकत्र येतात, मजा मस्ती करतात. पण खरंच खूप छान असा मोठा परिवार आहे. आणि एकी तर इतकी आहे की भरपूर जास्त एकी आहे आमच्या या परिवारामध्ये. तर त्यांची आता पूजा होत आहे. तर आम्ही ना दिवाळीची पूजा जेव्हा होते ना त्यावेळेस तर सगळे आता घरचे तर राहतो, पण जेवढ्या काही मुली आहेत त्या पण आपल्या माहेरी येतात ना, माझ्या नणद वगैरे, तर त्या पण त्याच्यामध्ये ॲड असतात. तर मग त्यांचे मुलं पण त्यावेळेस तर भरपूर मोठा असा परिवार परत होऊन जातो. त्याच्यानंतर मी माझं ताट घेऊन आलेली आहे. पूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर खीर वडे पुऱ्या आलूची भाजी वरण भात असा आजचा बेत आहे. आणि मी ते काही नॉनव्हेज वगैरे मी खात नाही, ते पण पूजेमध्ये ॲड असतं, पण मी खात नाही ना, त्यामुळे मी ते काही तुम्हाला जास्त शेअर केलेलं नाही. चला मग त्याच्यानंतर मग संध्याकाळचे 6 वाजलेले. आता परत आम्ही जायला निघालेलो आहोत छिनवाड्याला, कारण की नव्या पण घरी आहे. आणि मी जेव्हा केव्हा ह्या पूजेला येते ना तर टिफिन वगैरे घेऊन जात असते, म्हणजे संध्याकाळचं सुद्धा घेऊन जाते, कारण घरी गेल्यानंतर कंटाळा येतो. तर नव्यासाठी पण टिफिन घ्यायचाच होता, तर सगळं सोबत घेतलेलं आहे. तर मी इथेच व्हिडिओ साईन करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत.